पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मावळवीत विश्वाभासू, नवल उदेला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता। जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया, जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा। या पाण्याचं नेऊन ठेवलं का रे पाणी? बस. देवता स्वरूप असणारे आणि ज्यांच्या ठिकाणी गुरुपद प्राप्त झालेले, म्हणजे दोन्ही पद एकाच ठिकाणी आली, देवता आणि श्री गुरु, असे दत्त महाराज यांच्या पुण्यतिथीचा, यांच्या जयंतीचा हा जो काही सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये आपल्या संप्रदायाचं हे जे काही अविभाज्य भाग असणारा असा आजचा दिवस आहे। संप्रदायामध्ये श्री गुरु पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती हे अनिवार्य आहे, प्रत्येक साधकाला ते अनिवार्य आहे। या प्रसंगामध्ये आज 16व्या अध्यायातली सुरुवातीची ओवी, याला मंगलाचरण असं म्हणायचं। हे मंगलाचरण करत असताना माऊलींनी श्री गुरूंनाच वंदन केलेलं आहे। श्री गुरूला उपमा काय दिली तर हे सूर्य आहेत। कोणते सूर्य आहेत तर ज्ञान सूर्य आहेत, आणि हे ज्ञान अखंड तेवणारं ज्ञान आहे। म्हणून आणखी एक विशेषण इथे दिलं की चंड, चंडांशू, चंड म्हणजे प्रचंड, ज्याच्या ठिकाणी प्रखरता नाही पण अधिकता आहे। अधिकता यासाठी की कितीही ज्ञानाची वाटप झाली तरी त्यांच्याजवळचं ज्ञान कधीच कमी होणार नाही, कारण श्री गुरु ज्ञान स्वरूप आहेत। श्री गुरु दिसायला मनुष्य मात्र असले तरी असताना ते ज्ञान स्वरूपच आहेत। ज्ञान हेच त्यांची मूर्ती आहे, आणि ते ज्ञान सर्व जगाच्या कल्याणासाठी आलेलं आहे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। पण काही भेद असा आहे की हे ज्ञान इतकं शुद्ध आहे, त्यामुळं ते अधिकाऱ्याशिवाय कोणाला देता येत नाही। जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना हे ज्ञान देणं ते आद्य कर्तव्य समजतात। तसं जगासाठीच आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी हे कोणाला द्यावं कोणाला नको असा थोडासा विचार येतो। याच्यामध्ये जेव्हा अधिकारी ठरवला जातो तेव्हा अधिकारी कोण आहे? या ज्ञान घेण्याचा अधिकारी असा आहे की तो श्री गुरु पुढं नतमस्तक होऊन मागणी करतोय, त्याला हे ज्ञान द्यायचंय। वास्तविक त्या ज्ञानाची सुरुवात, त्याचा मध्य आणि त्याचं शेवट किंवा शेवटीचं फल यातलं त्याला काहीच कळत नाही। हे सगळं कळवून घेण्याकरता तो आता श्री गुरूच्या समोर आलेला आहे, आणि हे कळवून त्यांना द्यायचंच आहे। त्याच्याकरता ते सुरुवात करतात, आणि सुरुवात करून त्याला ज्ञान कशा तऱ्हेने त्याच्या ठिकाणी स्थिर होईल ते पाहत असतात। महत्त्वाची गोष्ट काय आहे की
त्याच्या ठिकाणी ज्ञानप्राप्तीची भूमिका तयार झाली हे ते पाहतात. आता त्याला काय आहे की या परमार्थाची चाड आहे. परमार्थ कसा होतो, परमार्थ करण्याकरता कशाची गरज असते हे त्याला अजून समजून सांगायचं आहे. पण परमार्थामध्ये परमार्थ करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे हेही त्याला अजून नीटसं कळत नाही. पण अतिशय विनम्र भावानं तो समोर आलेला आहे. आता त्याच्यासाठी त्याला असं सांगतात की तुझं कल्याण होईल. या शब्दामध्ये त्यांनी त्याला पहिल्यांदाच आशीर्वाद दिला. कल्याण या आशीर्वादे जाती द्वंद्वे धोनिया. कल्याण हा आशीर्वाद दिल्यामुळं त्याच्या ठिकाणी त्या आशीर्वादाचं त्याच्या अंतःकरणात काय होऊ लागलं की आता जे काही हे सांगतील ते तर त्या ठिकाणी स्थिर होईल, पण तत्पूर्वी त्यांच्याविषयी भाव तयार होऊ लागला. आता जो त्याच्या समोर आला होता मागणी करायला, तर त्याला आता असा भाव तयार झाला आणि खात्री झाली. भाव असल्यामुळं खात्री झाली की आता जर काही असेल तर माझं काय असेल ते यांच्याच ठिकाणी होईल, यांच्या पुढेच होईल. तेची माझे हित करीती सकळ. हा त्याच्या ठिकाणी भाव होऊन हा निश्चय झाला, त्याच्याजवळचा विश्वास तयार झाला. मग विश्वासाने आता पुढच्या परमार्थाची सगळी गती त्याची होणार आहे. हा आला होता पण विश्वासाची जी परिपक्वता होती ती नव्हती. आता त्यांच्यासमोर बसल्यावर विश्वास तयार झाला आणि मग विश्वासानं त्याच्या ठिकाणी आता जर काही असेल तर परमार्थाचे जे सुरुवात आहे, जे जे त्याला अपेक्षित आहे ते सगळं आता त्याला प्राप्त होणार आहे. जीवाच्या ठिकाणी मुख्यतः परमार्थासाठी ज्ञानाची गरज आहे, कारण ज्ञानाशिवाय मोक्षप्राप्ती नाही आणि मोक्षप्राप्तीशिवाय जन्ममरणातून बाहेर पडत नाही. याच्याकरता मोक्षप्राप्तीला ज्ञान पाहिजे, पण ज्ञान सत्वगुणाशिवाय स्थिर होत नाही. त्याकरता सत्वगुणाची गरज आहे. आणि श्रीगुरूच्या ठिकाणी विश्वास आणि भाव हे दोन्ही गोष्टी तयार झाल्यामुळं त्याच्याजवळचे जे बाकीचे गुण आहेत ते मागं सरकतील आणि सत्वगुण तयार व्हायला सुरुवात होईल. या सत्वगुणाची जास्तीत जास्त वाढ त्याच्याकडं व्हावी, रजतम कमी व्हावेत, याकरता याच पुढे आलेल्या साधकानं त्या विश्वासावर, त्या भावावर जर आणखीन काही करायचं असेल तर श्रीगुरूची सेवा करावी लागते. सेवा केली तरच त्याचे जे काही अंतःकरण आहे त्या अंतःकरणात या सगळ्या गोष्टी स्थिर होऊ लागतील. मग सेवेला त्या ठिकाणी काय झालं, सुरुवात होण्याची गरज आहे आणि ती होऊ लागली की आणखीन त्याचं काम चांगलं झालं. तो जर सेवा करण्यामध्ये आणखीन कमी पडत असेल, मागे मागे घेत असेल, तर इथं येऊन सुद्धा अजून त्याचा अहंकार जागाच आहे, अजून अहंकार कमी झालेला नाही. मग याच्याकडं या अहंकाराची कमतरता होण्याकरता त्याला काय आहे की भगवंताविषयीचं जे श्रेष्ठत्व आहे, भगवंत आपल्या ठिकाणी आहे हे त्याला माहीत नाही, पण भगवंत आपल्यासाठी काय काय करतात हे त्याच्या ठिकाणी समजून द्यावं लागतं. आणि मग हळूहळू त्याच्या ठिकाणी काय होतं की हे जे काही भगवंताबद्दल सांगतात आणि माझं जे काही नित्य जीवन आहे त्या नित्य जीवनात भगवंताचाच कसा मला काय आश्रय आहे हे त्याला कळायला लागलं. म्हणजे आपोआपच त्या भावनेच्या ठिकाणी श्रीगुरूचं महत्त्व वाढायला लागतं. त्या महतीपासूनच त्याच्या ठिकाणी मग सेवेची भूमिका तयार होते. आता त्याला सेवा करावं असं वाटू लागतं. हे काय झालं, या असलेल्या साधकाच्या ठिकाणी तयारी होत चालली. आणि मग हा कुठपर्यंत जाईल आता, तर सत्वगुण त्याचा वाढेल आणि सत्वगुणानंतर ज्ञानाची अपेक्षा त्याला होईल. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता त्याच्याजवळ काय आहे की मग मात्र अशा तऱ्हेची एक तयारी होईल, किंवा ज्ञान कधी मला प्राप्त होईल अशा तऱ्हेचं
तळमळ त्याच्या ठिकाणी जागी होईल. मग मात्र त्याला असं वाटत जाईल की काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. माझ्यावर कृपा करण्याकरता, माझा उद्धार पावण्याकरता हे सगळं होईल का. आणि त्याच्या ठिकाणी मग काय होतं की आपण ह्याचे अधिकारी आहेत की नाही. कारण आपलं पूर्व आयुष्य काय झालं, पूर्व आयुष्यामध्ये आपण काय काय केलं, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर उभा राहिल्यावर आपण या योग्यतेचे आहेत का नाही आता उभं राहत. आणि मग मग मात्र त्याला वाटतं की आता आपली जर योग्यता नसेल आणि ह्यानी जा म्हणून सांगितलं तर तू नाही आता योग्य, जा इथून. तर म्हणून मग तो आता त्यांच्या पायाशी राहण्याचा प्रयत्न करतो. अर्थात त्यांच्या सेवेशी एकरूप व्हायला लागतो. त्याला असं वाटतं की काय असेल ते असेल आपलं, ते सगळं आता यांच्या कृपेनं धुवून जाईल. आणि मग माझे जे काही आता गरज आहे, मला जी काही परमार्थाची चाड निर्माण झाली ती यांच्याकडून होईल. हे श्री गुरु त्याला याच तऱ्हेनं सांगत सांगत मग परमात्म्याविषयी जे काही गरजेचे त्या गोष्टी सांगायला लागतात. आता सांगतात की जे जे काही आपल्याजवळ आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपल्याच जवळ परमात्मा आहे. तो या शरीराच्या ठिकाणी आत्मा म्हणून आहे. आणि त्याची भेट घेणं, त्याच्याशी एकरूप होणं हे परमार्थाचं फळ आहे. मग हे सगळं प्राप्त होण्याकरता तो कसा आहे याचं तुला ज्ञान व्हावे लागेल. म्हणजे आपल्याजवळ असलेला आत्मा आत्तापर्यंत आपल्याला आहे ह्याची सुद्धा जाणीव नव्हती, ती आमच्या ठिकाणी आहेपणाची जाणीव होऊ लागली. आणि मग मग मात्र त्याच्या ठिकाणी या परमात्म्याविषयी ज्ञान जाणून घेण्याची इच्छा तयार होऊ लागली. आता तो हे ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्याकडे काय करू लागला की मागणी करू लागला म्हणा, किंवा आता त्यांच्याकडे पाहू लागला की आता मला कधी देतील, मला हे कधी देतील. वास्तविक पाहता ही इच्छा निर्माण होणं गरजेचं आहे. कारण आहे की सगळ्या गोष्टी आहेत, पण जेव्हा आपल्याला आत्मज्ञानाची गरज लागते, आत्मभेटीची गरज लागते, तेव्हा त्या ठिकाणी त्या अंतःकरणात जे काही असेल ते मागणीची तयारी व्हावी लागते. माऊलीसुद्धा अभिप्राय देतात की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आता कुठं आलं पहिल्यांदा, मनात आलं का नाही, तरी मनी आथी आणावे. तेव्हा ज्याच्याजवळ ह्याची काय आहे की ज्ञानाची अपेक्षा आहे, त्याच्या मनात आलं म्हणजे मग मात्र तो काय करतो की तिथं ज्ञान अपेक्षेनं बसतो. मनातच का यावं, मनात येण्याचं कारण आहे की मनासारखं संशयी दुसरं कोणी नाही. जास्त संशय घेणारं मनच आहे. आणि त्या मनानं यांनी जरी सांगितलं आणि संशय घेतला तर मग मनच जर अपेक्षा करत असेल तर मनाला संशय कसे उभा राहतील. आता त्याच्या ठिकाणी हे अपेक्षित झालं आहे, त्याला याची गरज वाटू लागली. त्यामुळं ते मन संशयाकडं न जाता जे प्राप्त होते त्या प्राप्तीकडं अत्यंत उत्सुकतेनं पाहत असतं. आता मात्र त्याच्या लक्षात येतं की हे प्राप्त करण्याकरता यांच्याजवळ बसलो तरच माझं काय आहे की ज्ञानप्राप्तीची जी काही असेल ती योग्यता तयार होईल. अर्थात काय होत असतं की मनुष्याला संत सेवेमध्ये अंतःकरणात ज्ञान स्थिर होण्याची एक भूमिका तयार होते, किंवा अंतःकरण तसं तयार होतं. सेवेने अंतःकरण तयार होत असतं. म्हणून संताया भजावे सर्वस्वेशी. भजणं म्हणजे सेवा करणं. आता त्यांच्याजवळ बसून त्याची जशी जशी सेवा होऊ लागली तसं तसं त्याचं जे काय आहे स्वरूप ते पाहून हे लागले त्याला मग एक एक सांगायला की हा जो काही असणारा आत्मा आहे तो तुझ्याच जवळ आहे. पण आता त्याला पाहण्याकरता, त्याचा अनुभव घेण्याकरता तुला काय करावं लागेल तर स्थिरतेनं आसन घालून बसावं लागेल. मग जसं जसं ह्यांचं चांगलं चालू होतं तसं तसं त्याच्या ठिकाणी काय आहे की जे जे काही आहे ते ते सांगतील ते करायची तयारी होती. आता ते सांगतील असं जसं तयार होऊ लागलं की मग मात्र काय आहे की तो आपल्या श्रीगुरूच्या आज्ञेची पालन करायला, आज्ञेची जे काही सांगितलंय ते ते साधन करायला तयार होतो.
आता जर काही असेल तर त्याच्याजवळ काय झालं की बसण्याची तयारी झाली. मग कसं बसू, कुठं बसू हे विचारायला सुरुवात झाली. आणि मग मात्र त्याच्या ठिकाणी जसं जसं काय आहे की बसायला लागल्यावर मग जे जे काय असेल ते ते निवारण करून घ्यावं असं वाटू लागलं. बसताना काय अडचण आली, बसल्यावर काय अडचण आली, आणखीन काय काय झालं, हे सगळं तो जसं जसं सांगतो तसं तसं श्री गुरु त्याला पुढचं मार्गदर्शन करतात. आणि हेच त्याच्या ठिकाणी होत होत चाललं म्हणजे मग मात्र काय आहे की त्याचा निश्चय होतो आणि ती बुद्धी त्या ठिकाणी स्थिर व्हायचा प्रयत्न करते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की निश्चय पक्का झाला आणि स्थिर होऊ लागल्यानंतर त्या बुद्धीला श्रीगुरूंनी शिकवलं, आता तू एकच कर की हे जे काही आहे ते माझं स्वरूप, माझा देह नसून माझं स्वरूप माझ्या ठिकाणी असलेला आत्मा आहे असं भावना कर. आता ही भावना करायला गेल्यानंतर त्याच्या ठिकाणी असं वाटतं की अशी भावना टिकत नाही माझी, मी काय करू आता, मला हे टिकत नाही. असं म्हणायला गेलो तर क्षणभर राहतात की ती भावना निघून जाते आणि पुन्हा माझा देहभावच त्या ठिकाणी जागा होतो. आता म्हणले तुला अनुग्रहाची गरज आहे, तो आता त्या योग्यतेचा झाला. आणि मग त्याला अनुग्रह प्राप्त झाला की ती भावना निर्माण होण्याकरता जे गुरुवाक्य प्राप्त झालेले ते गुरुवाक्य त्याला मदत करतं. आता जर काही असेल तर गुरुवाक्याच्या मदतीवर त्याच्या ठिकाणचा देहभाव कमी होत आपल्या ठिकाणी असलेला ब्रह्मभाव, आत्मभाव जागा व्हायला लागतो. आता खरं काय असेल तर त्याची अंतर्मुखता तयार होऊ लागली आणि मग अंतर्मुखतेमध्ये जे काही असेल ते त्याच्या ठिकाणी अडचणी येतील, काही थोडाफार शुभशकूनही येतील. हे सगळं प्राप्त होऊ लागलं आणि मग मात्र तो काय आहे की जो काही लाभ झालेला आहे त्यात जे त्याला प्राप्त झालं, मग कोणत्या कोणत्या प्रकारचं शकून त्या ठिकाणी उभा राहिला, काय काय चिन्ह उभा राहिली ते येऊन सांगू लागतं. श्री गुरु सांगतात त्याला की आहे तू मार्गावर आहेस. मग अडचणी सांगतो, मला असा त्रास झाला, मला तसा त्रास झाला. म्हणजे हे होत असतं, यावरही तुला उपाय सांगतो, तेही उपाय सांगतात. अशा दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी होत चालल्या की त्याचा जो अंतर्प्रवेश आहे तो हळूहळू होत होत पुढे पुढे निघाला. आता या साधकाच्या ठिकाणी इतकी तयारी झाली की माझ्याजवळचं जे आहे तेच आहे आणि त्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता मला दररोजची ध्यान बैठक सांगितलेली. ही ध्यान बैठक पक्की होण्याकरता मला दररोज बसायचं आहे. ते बसणं त्याचं जसं जसं आहे तसं तसं त्याचे बाकीचे सगळे निवारण होण्याकरता आता इथून पुढं त्याला श्रवणाची गरज लागली. मग तो श्रवण करू लागला, वाचन करू लागला. काय झालं, त्यामुळं बरेचसे संशय त्याचे दूर झाले. श्रवणातून बरेचसे संशय दूर झाले. त्याच्यानंतर काय आहे की वाचनातून दूर झाले आणि या दोन्हीतनं पुन्हा जे काही श्रीगुरूजवळ येऊन बसल्यानंतर त्यांच्या पुढे बसलेल्या श्रवणातून आणि बरंचसं कमी होत चाललं. इथपासून काय आहे की त्याची जी तयारी आता होत चालली ती सगळी तयारी झाली आणि मग आत्मज्ञानाची जी असेल ती तयारी त्याच्या ठिकाणी झाल्यामुळं आत्म्यापर्यंत जाण्या इतकी योग्यता त्याच्याजवळ होऊ लागली. हे सगळं झालं खरं, पण तितकंही केलं तरी तो परत परत येऊन काय म्हणतो की बाबा मी बसतो खरं पण क्षणभरच स्थिर होतं. क्षणानंतर मग सगळं काय असेल ते माझं माझंच आठवतं, आणखीन काही उभा राहतं. हे सगळं माझ्या ठिकाणी परत परत आहेच आहे. आता हा जो काही त्याचा असलेला प्रतिबंध आहे, हा प्रतिबंध हे काय आहे की सर्वसामान्यतः सगळ्याच साधकाचा आहे. जो कोणी सांगतो त्याचा आहे असं नाही, सगळ्याच साधकाचा आहे. मग हे सगळंच समोरचं निघून जाण्याकरता काय करावं लागेल त्याला, तर त्याला रोजचं श्रवण आणि पुन्हा ध्यान साधन हे दोन्ही करावं लागेल. मग हे समोर जे येतं ह्याचं नाव काय, तर ह्याचं नाव विक्षेप. आमच्या ध्यान साधनात जे प्रतिबंध येतात त्याचं नाव काय आहे, विक्षेप. विक्षेप म्हणजे
चालू असलेल्या मुख्य साधनेला सोडून दुसरीकडे लक्ष जाणं. विक्षेपाचे सरळ अर्थ काय करायचा आपण? चालू साधन आपलं आहे त्याच्यापेक्षा आपलं दुसरीकडे लक्ष जाणं. या सगळ्याकडं तो काय करू लागला की आता हेच त्रासदायक आहे असं त्याला वाटू लागलं, आणि त्याच्या पद्धतीनं त्याचं तक्रार आहे तो परत परत येऊन सांगतो. मग मात्र त्याला असं सांगितलं की हे विक्षेप निघून जायचे असतील तर विक्षेपासाठी श्रवणाची अधिकाधिक गरज आहे. जसं जसं श्रवण तुझं अधिक वाढेल तसं तसं तुझ्या ठिकाणी विक्षेपाचं प्रमाण कमी होईल, आणि मग तुझ्या ठिकाणी काय आहे की आत्मज्ञानाचे जास्त भाग वाढून आत्म्याकडे जाऊ लागशील. याच्याकरता काय आहे, आता श्रवणाची सुरुवात झाली, आणि त्या श्रवणातून समोर जे काही येत आहे त्या सगळ्या कल्पना म्हणजे काही कुठल्या तरी अगदी निर्माण जरी होत असल्या तरी त्या अनुभवातल्याच आहेत. अनुभवातल्याच आहेत म्हणजे कुठल्यात? म्हणजे ह्या विश्वातल्यात. विश्वाच्या भासाशिवाय दुसरी कुठली कल्पना येते का आपल्याकडं? कुठलीच येत नाही. त्याच्यामुळं काय झालं, माऊलीन सुद्धा 15व्या अध्यायात सांगितले पहा, करीतसे विश्वा आडवारा विश्वाभासो हा आगापै पंडुकुमारा. आता हा स्वरूपाच्या घराकडे चालला की मग काय होतं, विश्वाभास त्याच्या पुढं आडवा येतो. एवढंच आहे की जो जो काही आमच्या ठिकाणी विश्वाभास आला तो भासच आहे. प्रत्यक्ष आलंय का आमच्या पुढं? काहीच नाही आलं. जे आलंय ते भासमान आलं, पण भासमानाने आम्हाला तिथं प्रतिबंध केले. मग हा जो काही भास आहे आमच्या पुढचा तो निघून जावा अशी आमची मनोमन इच्छा आहे, अत्यंत इच्छा आहे की हे गेलं पाहिजे. आता त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल? त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की प्रत्यक्ष विश्वासी तुझा जो व्यवहार चालतो त्या व्यवहारातली तुझी सुधारणा व्हावी लागेल. प्रत्यक्ष विश्वासी तुझा जो संबंध चालतो त्यातली तुझी सुधारणा व्हावी लागेल. कारण काय असतं की विश्वाचं सत्यत्व आहे आमच्याजवळ. काय आहे? विश्वाचं, जगताचं, आमच्या संसाराचं म्हणा, ही सगळी नावं एकच. हे आमच्याजवळ सत्यत्व आहे, आणि तेवढं सत्यत्व नाही, त्याच्या व्यवहाराचं सत्यत्व आहे. सगळं विश्व आमच्या पुढं आहेच आहे, पण सगळ्या विश्वासी व्यवहार कुठे? जिथं जिथं जो जो काय व्यवहार आहे त्या व्यवहाराचंही सत्यत्व आहे. हे दोन्ही सत्य आमच्या ठिकाणी भासाने आमच्या पुढे येऊन उभा राहत आहे. आता हे सत्यत्व निघून जाणं फार गरजेचं आहे. मग याच्याकरता झालं की एक सूत्र सांगितलंय आचार्याने. काय आहे की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. आता ह्यातलं काय आहे? ब्रह्मसत्य हे आत्मज्ञान आहे, आणि जगत मिथ्या हे तत्वज्ञान आहे. आता हे समजून घेण्याकरता ब्रह्मसत्य हे समजायला फार अडचण पडते असं नाही. रोजच्या श्रवणानं समजतं, रोजच्या वाचनानं समजतं, ध्यानाभ्यासात समजतं, श्रीगुरूच्या सानिध्यात बसल्यावर समजतं. पण जगत मिथ्या हे लवकर समजत नाही. जगत मिथ्यात्व काय आहे? तसं इथं काय आहे? तर हा जो सूत्राचा भाग आहे काय आहे की ब्रह्मसत्य जगन मिथ्या, हे पाठ व्हायला काय वेळ लागतोय? आत्ता पाठ होतं, पण पाठ झालं म्हणजे जगत मिथ्या हे झालं का? होत नाही ना. मग हे फार कठीण असतं, आणि म्हणून परमार्थामध्ये अनुग्रह देण्याकरता फार वेळ लागत नाही. त्याची भूमिका तयार झाल्यावर अनुग्रह देण्याकरता त्याची अगोदर असणारी पूजा तेवढा भाग सोडला तर त्याला मंत्र देण्यात काय वेळ लागत असेल? थोडाच वेळ लागतो. मग इतकं सगळं झालं थोड्या वेळात, मग श्रीगुरू आमच्या आयुष्यभर आणि त्यांच्या आयुष्यभर सतत श्रवण का देत राहतात? काही असलं की श्रवण आहे त्यात, काही असलं की ते म्हणजे जगत मिथ्यत्व कळवून देण्याकरता. त्याचाच 8 तास फार करावा लागतो. त्या 8 तासासाठीच हे पुन्हा 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 सांगायची गरजच आली. हा सगळा जो काही आमच्या पुढचा भास आहे तो भास आमच्या सत्यभावानं, त्या सत्यत्वाला काय केलं? आम्ही मान्यता दिली. काय करतात तुकोबारा एक प्रमाण देतात की सत्य गेले भोळ्यावारी आणि अविद्येची चाले थोरी. आमच्या पुढं काय आहे की जे सत्य ते सत्य तसंच गेलं निघून, आणि मग अविद्येचा सगळा प्रकोप आहे आमच्याकडं.
मग ही अविद्या काय करते, तर अविद्येची चाले थोरी. हे कोणाच्या जीवावर थोरी करते? त्याच्याच जीवावर करते. पण त्याच्या जीवावर करत असून सुद्धा त्याचा आश्रय घेतला हे कळू देत नाही. आपल्याकडे काय असतं की नेहमी वाचनात ऐकण्यात अज्ञान आणि अविद्या हे दोन शब्द काय करतात, आपल्याला नेहमी येत असतात. त्याच्यात अज्ञान म्हणजे आवरण आणि अविद्या म्हणजे आमच्याकडं होत असलेल्या अगदी काय आहे मनबुद्धीपासून इंद्रियापासून सर्व व्यवहाराचा जो प्रकोप आहे ती अविद्या. जिच्या ठिकाणी विद्या नाही ती अविद्या. मग आम्ही जे काही करत असतो ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असलेली खटाटोप आम्हालाच वाटत असतं की आम्ही योग्य केलं, आमच्या व्यवहारात आम्हाला यश आलं, आम्ही व्यवहारात अत्यंत दक्ष आहोत. पण शास्त्र सांगतं हे अज्ञानातलं आहे तुमच्या. आम्ही सांगतो तुमचं ते अज्ञानच आहे. तुमचा जो सगळा व्यवहाराचा सत्यपणा हा सत्यपणा नाहीच. हा कसा आहे, तर हा करूनसुद्धा आणि तुम्ही ज्याला सत्य म्हणता त्याला आम्ही सत्य म्हणतच नाही. मग हे सगळं जे काय आमच्या ठिकाणी सत्यत्वानं बिंबलेलं आहे, ते सत्यत्व कशामुळे आहे बरं? त्याचं मूळ कुठं आलं, तर त्याला मूळ तर आहे आमच्याकडं अहंता, दुसरी आहे ममता आणि त्याच्यानंतर आहे आसक्ती. ही तीन गोष्टी आम्हाला बांधायला तयार आहेत. अहंता पहिली जर काय असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मूळ मेढ आहे आणि त्या मूळ मेढेपासून ममता तयार होते. ममतेनं जे काही झालेलं आहे जवळ ते सगळं ममत्वानं सांभाळत बसलेलं आहे. अहंकार काय करतो, ह्या ममतेत मला किती यश आलं ह्या यश आल्याचे पाडे गात असतो. मग कुणी असो, बाहेरचा माणूस येऊ द्या, घरातला येऊ द्या, मुलगा असू द्या, सून असू द्या, बायको असू द्या, सगळं मी काय काय केलं, माझ्यामुळं काय झालं, हे सगळं तो आपला सगळं सारखा व्रतांत उजळतच असतो. ह्या अहंतेलाच पक्का करत राहतो. ते मी केलं हे त्याचं जे कर्तृत्व भाव आहे तो त्याचा अखंड राहतो. ही अहंता आम्ही तशीच ठेवलेली. आणि दुसरी गोष्ट, जे जे काही झालं ते सगळं ममता असे काही माणसं आहेत की ते कुठं बाहेर जाऊन येऊ द्या, तासभर 2 तास काय बाहेर गेले आणि परत आले की ते बरोबर इथलं कोणी हलवलं, काय झाली इथली वस्तू, कोणी हात लावला होता इथं, म्हणजे त्याला इतकं ममतेचं पक्कत्व आहे की ते कुठं ठेवलं होतं हे पक्क आहे. आणि मग ते इकडं तिकडं हलवलं तरी तुम्ही का धक्का लावला, ममता आहे. कारण ती वस्तू माझी आहे आणि ती वस्तू मी ठेवलेली. मग माझ्या वस्तूचं हालचाल कोणी केली, कोणी तिला हात लावला, हे त्याच्या ठिकाणी जे काही सतत राहतं ह्या ममतेचं पक्क पण आहेच. आता दोन्ही गोष्टी काय झाल्या आमच्या ठिकाणी आहे. त्यानंतर जे आम्हाला पुन्हा बाहेर सारखं लावतं त्याचं नाव आहे आसक्ती. त्या आसक्तीलाच पुन्हा मोह म्हटलं तरी चालतं. हे तिन्ही बंध आहेत. बंधत्वाची मुख्य सूत्र आहेत. बंधत्व जर कशातून प्राप्त होत असेल ते याच्यातून तयार होतं. या तिन्ही बंधत्वाची जी लक्षणं आहेत ते कुठून निर्माण पडतात, तर मनातून, वाचेतून आणि कायेतून म्हणजे शरीरात. तिन्ही ठिकाणी हे बसलं. कारण हे तीन आहेत की आमच्या शरीरामध्ये शरीर, वाचा आणि मन हे कार्यकारी संस्था आहेत. हे सगळं कर्म करत असतात. यांच्या कर्मापासूनच आमच्या अंतःकरणात पुन्हा त्याचे संस्कार साठलेले असतात आणि ह्या संस्कारानं परत त्या ठिकाणी संस्काराची वाढ होतच राहत असते. आता असं होतं की हे जे संस्कार आहेत ते संस्कार आम्ही एकांतात बसल्यावर जे आम्हाला आडवे येतात ते आम्ही साठवलेल्या संस्कारातले भाग आहेत. आम्ही साठवलेल्या संस्कारातले भाग आहेत. तो आहे आमच्या जवळचा विश्वाभास. पण हा विश्वाभास आम्ही संस्काराने साठवून ठेवलेला आहे. तो नाहीसा होण्याकरता आम्हाला जर काय करायचं असेल तर हे सगळं नाहीसं होण्याचे आमच्याजवळ जे आहे पारमार्थिक शक्ती आणि श्री गुरुकृपा, याच्यातून ही साधना इतक्या परिपक्वतेने करायची की ते साधनेतून यातलं सगळं आमच्या ठिकाणी फरक पडला पाहिजे. मग श्रीगुरु यामध्ये नित्यश्रवणामध्ये आमच्या ठिकाणी असलेला परमात्मा आत्मस्वरूपानं आहे आणि तरीसुद्धा या संपूर्ण जगताचं सगळं कार्य चालवण्याकरता भगवंताने आम्हाला काही सोयी करून ठेवल्या.
त्या सोयीमध्ये भगवंतानीच केलेली एक आमच्यावरची काही योजना आहे. जसं ते सांगतात की पंचभूताचा मेळ केला एके ठाई गोंधळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे सुरुवातीला कुणी केलं? भगवंतानीच हे सगळं केलं, अहंकार त्या पाठी. याचं कारण आहे की जसं महिलांना जर दागिने रोजच्या वापरात करायचे असले, म्हणजे सोनं घरातच आहे पण रोज वापरण्याकरता पाहिजे असेल, तर त्या दागिन्याला बनवताना त्याचं जे चोख सोनं आहे त्या चोखपणाला कमी करावं लागतं, तरच त्याचे फासे पक्के होतील, त्याला ताटपणा येईल. मग ते रोज वापरण्यात आहे. काही केलं, इकडं तिकडं जाताना कशात अडकलं, लहान मुलांनी थोडं थोडं ओढलं तरी त्याला काही होत नाही. हे सगळं केलं पण चोख सोनं झालं ना कमी किमतीचं, त्याचं चोखपणा कुठं राहिला आता? मग कमी झालं पण व्यवहार झाला ना. नुसतंच घरात ठेवून काय करायचं म्हणले, व्यवहाराला पाहिजे. मग व्यवहारासाठी आणलं. तसं एक परमात्म्यानं म्हणजे ईश्वर भावनेनं जगत निर्मिती जेव्हा केली, भगवंताचं असं सांगतात की भगवंताचं अहम स्फुरण जिथं झालं तोच आदिनारायण. अहम झाले स्फुरण तोच आदिनारायण, त्यापासून वेद प्रगटले. अहम नारायणानं हे सगळं निर्माण करायचं झालं की सगळं निर्मितीची योजना केली आणि म्हणूनच आमच्या ठिकाणी जीवात्मा झाला. आमच्याजवळ जे जीवात्मा तयार झाला तो आमच्या उपयोगी यावा म्हणून. आता त्या जीवात्म्यानं भगवंतालाच विसरायला सुरुवात केलं त्यांनी त्याच्याकडे येण्यासाठी. त्याला म्हणजे काय आहे की भगवंत एक साध्य आणि त्या साध्याला प्राप्त करून घेणारा साधक कुणीतरी पाहिजे, म्हणून हा जीवात्मा तयार झाला. आणि तो साधक बनून येण्याच्या ऐवजी तो परमार्थ सोडून दिला, संसाराचा साधक झाला. संसारच त्याचं साध्य झालं. पाणिया कामी भरू म्हणून देहाची वरी आदरू म्हणून विसरू आत्मबोधाचा. आता त्याच्या ठिकाणी आत्मबोधाचा विसर झाला, कारण त्याला कामना निर्माण झाल्या आणि तो तिकडे धावू लागला. ह्या कामनेचंच आपण जे काही आहे मुख्य नाव ते आसक्ती सांगितलं. त्याच्यात सगळ्या आशा, कामना, तृष्णा हे सगळे शब्द त्यातच आले. या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आमच्याजवळ हेच सगळं भांडवल राहिले. पण जिथं आता अंतःकरणाची तयारी झाली की आता हे नको, म्हणजे असं आहे की परमार्थात जर यायचं असलं पहिल्यांदा कोणालाही आणि नंतर आला असला तरी त्याला संसाराचा कंटाळा असला पाहिजे, तरच. संसाराचं प्रेम ठेवून जर इथं यायचं असलं तर ते अवघड जाते. संसाराचा कंटाळा आला असला तरच मात्र त्याचा परमार्थ वेगात होतो, प्रगती होती. कारण का तर त्याला तिकडची जी काय आसक्ती ती सोडण्याची इच्छा आहे त्याची, आता सुटत नाही. काय करू हे त्याला पुन्हा पडेल, पण तोपर्यंत त्याला हे आता नको आहे, मला हे बास झालं, नको आहे मला बास झालं, असं त्याला वाटलं पाहिजे. मग त्याच्याकरता काय आहे की काही योजना आहेत आमच्याकडं की तुम्ही जे काय आहात ते तुमच्या ठराविक कालावधीमध्ये तुमचं ज्याला आम्ही काय म्हणू ब्रह्मचर्य व्रतापर्यंत म्हणा किंवा जे काही तुमचं बालस्वरूप आहे तिथपर्यंत तुमचं काय आहे की अध्ययन आहे, अध्यापन आहे आणि गृहस्थ आश्रम आहे. ह्या योजना जे पूर्वी आश्रम पद्धत आहे ते त्यासाठीच आहे. आणि आश्रम पद्धतीमध्ये गृहस्थ आश्रमानंतर तुम्ही वानप्रस्थातलेत. वानप्रस्थ एकदा निर्माण झाल्यानंतर आसक्ती कमी होण्याकरता वानप्रस्थ आहे. एक राजा होता, त्याने आपल्या 4ही मुलाला बोलावलं की आता बस झालं, मला हे राज्य सगळं आता मी पुरे करतो आणि सगळं तुम्हाला देतो. तुम्ही काय करा, ठरवा राजपद कुणी घ्यायचं, प्रधानपद कुणी घ्यायचं, सेनापती कुणी व्हायचं, तुम्ही 4 जणात एकमेकाचं ठरवा. मी अमुक तमुक म्हणलं तर उगीच तुमच्यात पुन्हा द्वेष निर्माण होण्यापेक्षा तुम्हीच ठरवा तुमच्या इच्छेनं आणि या. उद्या तुम्हाला 12 वाजेपर्यंतचा वेळ, 12 वाजता तुम्ही या सगळे आणि मग मात्र तुम्हाला काय मागाल ते मी देतो आणि लगेच मी मोकळा झालो. दुसऱ्या दिवशी 12 वाजता राजा वाट पाहत बसला आणि हे आले ना चौघही. हे असे आले की अंगातले सगळे अलंकार काढून टाकले, कपडे काढून टाकले, नुसती उपरणी टाकली खांद्यावर उघडीच आणि ते धोतरण अंगावरचं उपरणं आले पुढं. म्हणजे काय, आम्ही जायचं ठरवले वानप्रस्थ. अरे म्हणजे आमच्या गळ्यात घालून जाता काय हे,
तुमचं तुम्ही बघा. ते राजा म्हणला, इतकं तुमची भावना तयार झाली, अरे हे घ्यायच्या आधीच तुम्हाला हे किती वाईट आहे ते कळायला लागलं. इतकं वाईट आहे हे जर तुम्हाला अगोदरच कळतंय तर तुमची खरोखरच योग्यता चांगली. मला हे करून करून दमल्यावर कळलं की हे वाईट आहे, आता ह्यातनं सुटलं पाहिजे. आणि तुम्हाला त्याच्या अगोदरच कळतंय की हे नको, ह्यातनं सुटलं पाहिजे. याचाच अर्थ की कुठंतरी आमची दमछाक आहे की नाही ते सगळं कळावं आणि तरच ह्यातनं बाजूला निघता येतं. आता त्यातून बाहेर निघण्याकरता जे जे काही रोजचं श्रवण आहे त्याच्यातून आपल्याला लक्षात असं येते की इतकं सगळं करणारा मीपणा घेतलेला मी खरोखर करता आहे का? आणि केलेल्या कर्माचं फळ माझ्याच हातात आहे का? ते मीच मिळवतो, माझ्यामुळंच मिळतं असं आहे का? याचा कधी विचार करावा का? ते करायला पाहिजे. आणि तो विचार सांगण्याकरता सतत सतत श्रवण देत असतात, सतत श्रवण देतात की यातली जी काय अहंता आहे ती अहंता कशा करताय तुझ्याकडे, तो तुझा कर्तेपणाचा भाव आहे. आणि भगवद्गीतेने सुद्धा त्याकरता सुरुवातीला जीव आणि आत्मा म्हणजे देह आणि आत्मा ह्या दोघांचं विभाजन सांगितलं. आणि तिसऱ्या अध्यायापासून कर्मकर्तृत्व आपल्या अंगावरचं टाकून द्यावं म्हणजे नैष्कर्म कसं व्हावं हे शिकवायला सुरुवात केली. कारण नैष्कर्म्यानंतर ज्ञानाचा उपदेश आहे. मग नैष्कर्म्य झाल्याशिवाय काय, तर नैष्कर्म्य भूमिका तयार होत असताना कर्ताभाव टाकून दे. मी केलं ही भूमिका तुझी एकदा सुटत गेली की तुझा अहंभाव कमी कमी व्हायला लागेल. आणि जसं जसं अहंकार कमी होतो तसं तसं ममत्व कमी व्हायला लागेल. मी केलं म्हणल्यानंतर ममत्वाची अधिक पकड असते. जितकी ममत्वाची पकड अधिक तितकं ते ममत्वामध्ये दुसऱ्याबरोबर स्पर्धा करण्याकरता आसक्ती जास्त. हे सगळे अहंकारानंतर उभा राहिले. मग अहंकार जसा जसा कमी होत चालला तसं तसं त्याच्या पुढच्या गोष्टी कमी होतील. मग त्याकरता जे काही आमच्याजवळ आहे ते कमी व्हावं म्हणून जर काही असेल तर अहंकारानं आम्हाला जे दूर काढलं होतं ते दूर होईल. जसं आत्ता आपण हे घेतलं उदाहरण घेतलं की त्याच सोन्यातलं ते जे मिसळ आहे ते काढून टाकलं तर सोनं मूळचं जसं होतं तसंच राहील. त्याच्यामध्ये नाही, त्याचा चोखपणा तसाच आहे, फक्त त्यातलं काढून टाकलं पाहिजे. मग त्यातला अहमपणा, त्यातली ममता, त्यातली आसक्ती हे त्यातली मिसळ आहे. ही मिसळ बाजूला काढली की आपल्या ठिकाणी असलेलं जे काही आहे ते होऊन जाईल. आता यात हेच आहे की परमार्थातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माझं कल्याण व्हावं, मला मोक्ष प्राप्त व्हावा. हे कोणाला वाटतं? जीवाला वाटतं. म्हणून जीवाच्याच ठिकाणी हे मूळ आहे की मला हे मुक्त होण्याची इच्छा जीवाची. आणि त्याकरता तो जीव जो काही आहे तो माझं मूळ स्वरूप काय, माझ्या मूळ स्वरूपाकडं मला जायचं आहे, मी याच्यामध्ये गुंतलो गेलो, मी ह्या उपाधीत राहिलो आहे हे त्याला कळायला लागतं. मग तो ह्याच्यातून निघण्याकरता जो जो प्रयत्न करत असतो तो करतो. आता ज्याला सुटायचंच आहे तो सोडण्याचेच प्रयत्न करेल ना, गुंतायचे प्रयत्न कशाला करेल? गुंतायचे प्रयत्नच करणार नाही. मग जसं जसं सोडायचे प्रयत्न करावे लागते ते प्रयत्न करण्याकरता प्रत्येक समोर येत असणारं कर्म, हे कर्म करत असताना त्या कर्मातला कर्ता उठू न देणं हे महत्त्वाचं आहे. मग हे कर्म कोण करतं? कर्ता जर उठलाच नाही तर कर्म कोण करतं? तर कर्म करण्याकरता मी एक साधन आहे म्हणून उपयोग केला. जसं तुमचं काही काम करण्याकरता लागणारे एखादं हत्यार बरोबर असतं, ते हत्यार म्हणजे काय, तर ते जे काम करायचं आहे त्याचं ते एक साधन आहे. तसं माझं शरीर हे काम करण्यापुरतं साधन आहे. साधन म्हणून मी त्या शरीराचा तिथं उपयोग करीन. आणि मग जर काही असेल तर ते जे शरीर आहे त्या शरीराला पुन्हा काही नाही, केल्याचाही भाव नाही आणि फलाचाही भाव नाही. असं दोन्हीकडून जेव्हा मोकळं होत जातं मग हे सगळं होतं. आता ह्या क्रिया सहजासहजी होत नाहीत, एका क्षणात होत नाहीत, एका दिवसात होत नाहीत, एका महिन्यात नाहीत. असे कित्येक दिवस लागतील, महिने लागतील, वर्ष लागतील, आणखीन वर्ष लागतील. म्हणून त्याला आता शब्द आहे मावळवीत. हे मावळत मावळत चाललं, एकाएकी मावळलं नाही, एकदम पालट पडला नाही, पण फरक होत चाललेला आहे.
हा फरक जसा जसा होऊ लागला तसं तसा तुझ्या पुढं असलेला हा विश्वाभास कमी होईल. आणि जसं जसं हा फरक होतो तसं तसं द्वैतातला भाव कमी व्हायला लागतो. अहंकार आहे म्हणूनच द्वैत आहे. अहंकार संपला की द्वैत संपलं. मग अहंकार समजून जायचं आहे, संपून जायचं आहे, द्वैत संपून जायचं आहे. म्हणून जे आम्हाला गुरुवाक्य मिळालंय ते जे नाम आहे तेच एक पक्क धरायचं. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. अशी अद्वैत कुसरी म्हणजे कौशल्य. हे अशा कौशल्यात कोण वावरतो त्याच्याकरता त्यांनी दाखवले की अद्वयाब्जिनी विकासवाता. हे कोण आहेत? अद्वय अशा तऱ्हेचे कमल फुलवणारे आहेत. श्रीगुरु कोण आहेत? हे अद्वय नावाचं कमल फुलवणार आहेत. कारण सूर्यविकाशिनी कमळ सूर्य उदय झाल्यावरच उमलतं. त्यामुळे हे कमळ कसं आहे तर सूर्योदय. माझे श्रीगुरु सूर्योदय. त्यांचा ज्ञानरूपी सूर्य उगवल्याबरोबर अद्वयाचंच माझ्या ठिकाणी काय होऊ लागलं? प्रकटीकरण होऊ लागलं. अद्वय भाव जागा होऊ लागला. होतं काय बरं का की अद्वय अद्वैत हे सगळं आपल्याला रोजचं आहे. पण बीज मात्र सोडत नाही आपण. आता झोपेत काय द्वय असतं काय? झोपेत दोनपणा कुठे? सगळ्याच्या ठिकाणी झोपेत अद्वैतच आहे. पण उद्या काय करायचं ह्याचं बी सांभाळून ठेवलंय ना. रात्री उद्या काय करायचं हे सगळं बीज त्यातच आहे. हे बीज भाव आहे. म्हणून सुषुप्तीला बीज भाव म्हटलं. जागृती आणि स्वप्न हे फलभाव. हे दोन्ही फलभाव आहेत. आणि फल जसं जसं होईल तसं तसं पुन्हा बियाणातच त्या ठिकाणी होतं. तेव्हा बीजाचा नाश होणं हे गरजेचं आहे. मग बीज सांभाळण्याकरता ज्या ठिकाणी हे सांभाळलं जातं तो जो काही अहंकार आहे तो जसं जसा नाहीसा झाला. अर्थात याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल तर जसं जसं तुमच्या आमच्या पुढं श्रवणानं मननानं अभ्यासानं श्रीगुरूच्या सानिध्यानं जे जे कार्य सगळे नाहीसे होतात त्याला म्हणायचं तूल अज्ञान. तूल अज्ञान नाहीसं होतं पण मूल अज्ञान नाहीसं होत नाही. मूल अज्ञान नाहीसं झालं मग ते सांगतात की अज्ञान राती रुसोनिया. आता मूल अज्ञान नाहीसं झालं की मूल अज्ञान हीच एक रात्र आहे. मूल अज्ञान हेच आमच्या असलेल्या काय आहे? द्वैताचं कारण आहे. या सूर्योदयानंतर ही अविद्या किंवा अज्ञान नाहीसं होतं ते संपलं त्या ठिकाणी की मग ज्ञान अज्ञान. आता जर काय आहे अज्ञान तर गेलंच पण अज्ञानजन्य जे ज्ञान होतं तेही तिथलं गेलं. अज्ञानजन्य ज्ञानही गेलं. यथार्थ ज्ञान आलं पण यथार्थ ज्ञानही आम्हाला फल प्राप्त करून देऊन तेही त्या ठिकाणी संपून गेलं. या सगळ्या क्रिया श्रीगुरु सानिध्यात जसं जशा होतील तसं तसं आमच्या ठिकाणी काय आहे अनुभवाची ताकद वाढत जाईल. आता अनुभव परिपक्व झाला तो दिवस आम्हाला सुदिनू ठरवला गेला. कारण आता त्या ठिकाणी त्या अनुभवाला कशाची अडचण राहिली नाही. जे जे काही प्राप्त झालं ते प्रतिबंध विरहित झालेलं आहे. कसलाच प्रतिबंध नाही. कारण जे जे प्रतिबंधाला पुढे येत होतं ते सगळं भासातलंच होतं ना. आता भास संपला. एक काय आहे संन्यासी होता आणि त्याची जी दीक्षा देणाऱ्या गुरुकडे तो गेला. म्हणले दीक्षा घेतली तुमची पण माझी अडचण आहे अजून फार. म्हणजे अडचण काय आहे? म्हणजे अडचण अशी की मी जेव्हा जेव्हा ध्यानाला बसतो ना तेव्हा तेव्हा माझ्या पुढं बायकोच येते अगोदर संन्यास घेण्याच्या अगोदर. आणि ते आले म्हणजे मग माझं सगळं ध्यान सगळं विध्वंसित होतं. काही मला समजत नाही. ते म्हणजे असं होतं का? पण असं एक लक्षात ठेव बायको येते का भाऊ? बायकोचा भास येतो. ते म्हणले बायकोचा भास येतो. बायको कशाला येते? मी इकडं आलो आता. मग असं करते आली ना की तिला देवी समज. मग देवीची साडी तिच्या अंगावर घाल. तुझ्या इच्छेनं घाल कसल्या रंगाची तुला घालायची. मग वेगवेगळ्या माळा घाल आणि मग तिला गंध लाव आणि साष्टांग दंडवत घाल. ते म्हणलं आता गुरुची आज्ञा त्यांनी ते केलं. पण ज्या वेळेस त्याला देवीचा भाव आल्यावर बायकोचा भावच संपला ना. आता भावनेत बदल झाला. भावनेत बदल झाल्यावर देवी म्हणून भावना निर्माण झाली. साष्टांग दंडवत घालताना तर त्याच्या ठिकाणी तिथं समर्पण भावच झाला. दुसऱ्याच दिवशी येऊन सांगितलं आता येत नाही.
म्हणजे जो भाव बदलला तुझा. आता याच ठिकाणी सगळ्यात महत्त्व जर काही असेल तर ह्याला भावच दिलेला आहे आपण. संसार हा भावाने तयार केलेला आहे. हा भाव आहे आमचा त्याच्यावर. जसा जसा त्याच्यावरचा भाव कमी होईल तसं तसं तुमच्या ठिकाणी तुमच्या भावाची एकरूपता होईल. आता भाव विखुरला नाही, आता तो भाव एक जाग्याला झाला आणि तो भाव आपल्या ठिकाणी प्राप्त झालेल्या काय आहे गुरुनामानं म्हणा, गुरुवाक्यानं बरोबर घेत घेत जर आपण गेलो तर मग आत्मसाक्षात्कारच आपल्याला प्राप्त होत असतो. ते प्राप्त होणं हेच आपलं खरं फळ आहे. आपण त्याकरताच परमार्थ करत आहोत, त्याकरताच श्री गुरु सान्निध्यात आलोत आहोत. आणि तो प्राप्त झाला म्हणजे श्री गुरुची आपल्याला खऱ्या अर्थानं कृपा झालेली आहे. तो आपला सुदीन आहे. तो आपल्या आयुष्याची अत्यंत काय आहे की फल देणारी एक गोष्ट घडलेली आहे. हे सगळं व्हावं, हे प्राप्त व्हावं म्हणून श्री गुरुचरणाजवळ नेहमी यावं लागतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबोली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री गुरुदेव दत्त.